गाईज, जर तुम्ही इंग्रजी बोलायला शिकत असाल किंवा तुम्ही वाचायला शिकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला तर तुम्हाला खूप काही इंग्लिशमधलं समजणार आहे आणि तुम्ही खूप काही सेंटेन्स बनवू शकणार आहात. लेट्स स्टार्ट. आय ॲम. आय ॲम म्हणजे काय? मी आहे. आता बघा, आपण आय सोबत नेहमी एमचा यूज करतो. कधी? प्रेझेंट टेन्समध्ये. फक्त प्रेझेंट टेन्समध्ये. एवढं लक्षात ठेवा. आय ॲम प्लस वर्बचं आय एन जी फॉर्म घेतलं तर सेंटेन्स काय होतं? मी करत आहे. बरोबर. तसंच जर आय ॲम प्लस जर एखादं नाऊन घेतलं तर त्याचा अर्थ काय होतो? मी आहे. आता एक्झाम्पल बघा, तुम्हाला क्लिअर होईल. आय ॲम ईटिंग. आय ॲम ईटिंग. मी खात आहे. आय ॲम स्टडिंग. आय ॲम स्टडिंग. मी अभ्यास करत आहे. आय एन जी फॉर्म घेतलेला आहे आपण इथे. आता बघा, आपण एक नाऊन घेऊन सेंटेन्स एक्झाम्पल्स बघूया. आय ॲम अ टीचर. आय ॲम अ टीचर. मी शिक्षक आहे. मी आहे. मी सांगितलं तुम्हाला आय ॲम प्लस नाऊन मी आहे. आय ॲम अ स्टुडंट. मी एक विद्यार्थी आहे. हे तुम्हाला कळालं आता. आयसोबत जर आय ॲम सोबत जर आय एन जी फॉर्म घेतलं तर त्याचा मीनिंग काय होतो आणि आय ॲम सोबत जर एखादं नाऊन घेतलं तर त्याचा मीनिंग काय होतो. क्लिअर? नेक्स्ट बघा, जसं आय ॲम आहे तसंच आय वॉज. आय वॉज म्हणजे काय? मी होतो. आता बघा, मी होतो किंवा मी होती, जर तुम्ही कसंही त्याला यूज करू शकता. आय वॉज प्लस वर्बचं आय एन जी फॉर्म जर घेतलं तर त्याचा मीनिंग होतो मी करत होतो किंवा मी करत होते. तसंच आय वॉज प्लस एखादं जर नाऊन घेतलं तर याचा मीनिंग काय होतो? मी होतो किंवा मी होते. प्रेझेंटमध्ये मी आहे आणि पास्टमध्ये मी होतो. क्लिअर झालं? एक्झाम्पल बघा, इझी आहे. व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश समजून घ्याल आणि खूप सारी सेंटेन्स तुम्ही बोलू शकणार आहात. तेव्हा केअरफुली व्हिडिओज बघा. आय वॉज प्लेईंग. आय वॉज प्लेईंग. मी खेळत होते. आय वॉज वॉचिंग. आय वॉज वॉचिंग. मी बघत होते. हे झालं आय एन जी फॉर्म घेऊन. आता नाऊन घेऊन बघा. आय वॉज अ टीचर. आय वॉज अ टीचर. मी एक शिक्षक होते. पास्टमधलं बोलताय तुम्ही. प्रेझेंटमधलं असतं तर तुम्ही काय बोललं असतं? आय ॲम अ टीचर. बरोबर. पास्टमध्ये आय वॉज अ टीचर. सी वॉज अ स्टुडंट. सी वॉज अ स्टुडंट. ती विद्यार्थी होती. आपण पास्टमध्ये बोलताना काय घ्यायचं आहे? वॉज घ्यायचं आहे आणि प्रेझेंटमध्ये आय ॲम. क्लिअर झालं इथं? आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मॅम, हे तुम्ही आईबद्दल सांगताय. मी आईबद्दल का सांगत आहे? जर तुम्ही पहिल्यांदा आय घेऊन जर सेंटेन्स तुम्हाला बोलता आली किंवा वाचता आली तर तुम्ही काय करू शकता? यामध्ये परत ही, सी, इट दुसरे प्रोनाउन्स घेऊन तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. म्हणून तुम्ही पहिले आईचं व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर दुसरे प्रोनाउन्स यूज करून तुम्ही ते सेंटेन्स बोलू शकता आणि बनवू सुद्धा शकता. क्लिअर? नेक्स्ट आहे आय विल. आय विल म्हणजे काय? मी करेन. तसंच बघा, आय विल प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. आय विल प्लस वर्बचं जर फर्स्ट फॉर्म घेतलं तर त्याचा मीनिंग होतो मी करेन. एक्झाम्पल, आय विल स्टडी. आय विल स्टडी. मी अभ्यास करेन. किंवा आय विल ईट. आय विल ईट. मी खाईन. आय विल स्टडी. मी अभ्यास करेन. आय विल ईट. मी खाईन. इथं क्लिअर झालं? आता बघा, ज्यावेळेस तुम्हाला आय विल सोबत तुम्हाला नाऊन घ्यायचं असतं त्यावेळेस थोडीशी कंडिशन वेगळी आहे. आय विल बी प्लस तुम्हाला नाऊन घ्यायचं आहे. आय विल बी प्लस नाऊन घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल मॅम, आय ॲम घेतलं, आय वॉज घेतलं, तिथे तुम्ही वर्बचं आय एन जी फॉर्म घेतलं होतं. पण इथं तुम्हाला आय विल सोबत वर्बचं आय एन जी फॉर्म नाही तर फक्त तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही नाऊन घेता विल सोबत त्यावेळेस तुम्हाला विल बीचा यूज करायचा आहे. आय विल बी प्लस नाऊन. मी होईन किंवा मी असेन.
आता याचे एक्झाम्पल बघा. मी डॉक्टर होईन किंवा मी डॉक्टर असेन, फ्युचरबद्दल बोलताय तुम्ही. आय विल बी अ डॉक्टर. आय विल बी अ डॉक्टर. मी व्यापारी असेन. आय विल बी अ बिझनेसमॅन. आय विल बी अ बिझनेसमॅन. अशी सेंटेन्स तुम्ही बोलता, डेली यूजमध्ये अशी सेंटेन्स बोलत असता आणि तुम्हाला याची गरजसुद्धा पडते. तेव्हा एवढं जर समजून घेतलं तर तुम्ही अशा प्रकारचे सेंटेन्ससुद्धा बोलू शकणार आहात. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आय हॅव. आता आपण आय हॅवचं बघूया. आय हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. आय हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म जर घेतलं तर याचा मीनिंग होतो मी केलं आहे, मी एखादी गोष्ट केली आहे, याचा मीनिंग होतो. एक्झाम्पल बघा. आय हॅव रिटन. आय हॅव रिटन. मी लिहिलं आहे. थर्ड फॉर्म घ्यायचा आहे इथे. आय हॅव रेड. आय हॅव रेड. मी वाचलं आहे. आय हॅव प्लेड. आय हॅव प्लेड. मी खेळलो आहे. इथंपर्यंत क्लिअर झालं. आता हेच जर तुम्हाला पास्टमध्ये बोलायचं असेल की मी एखादी गोष्ट केली होती असं म्हणायचं असेल तर तिथे तुम्हाला आय हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म लिहायचं आहे. आय हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म लिहायचं आहे. इथे एक्झाम्पल बघा. आय हॅड गिवन. आय हॅड गिवन. मी दिलं होतं. आय हॅड टोल्ड. आय हॅड टोल्ड. मी सांगितलं होतं. आय होप तुम्हाला समजत असेल. गाईज थोडे कन्फ्युजन असेल तर परत व्हिडिओ चालू करायचा आहे आणि बघायचं आहे. हे बेसिक नॉलेज आहे, जेणेकरून जर हे तुम्हाला एकदा समजलं की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सेंटेन्स बनवू शकाल, म्हणून हे नॉलेज तुमच्याशी मी शेअर करत आहे. क्लिअर. नेक्स्ट आय कॅन. आय कॅन म्हणजे मी शकतो, मी शकते, अशा प्रकारे तुम्हाला आय कॅनचा यूज करायचा आहे. म्हणजे तुमची ॲबिलिटी, प्रेझेंटमधली ॲबिलिटी जर तुम्हाला सांगायची असेल तर तुम्हाला कॅनचा यूज करायचा आहे. आता बघा, आय कॅन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. आय कॅन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. कॅनसोबत नेहमी वर्बचं फर्स्ट फॉर्मच लिहायचं आहे. एक्झाम्पल बघा. आय कॅन राईट. आय कॅन राईट. मी लिहू शकतो. आय कॅन बाय. आय कॅन बाय. मी विकत घेऊ शकतो. आय कॅन रन. आय कॅन रन. मी धावू शकतो. क्लिअर झालं. आय कॅन स्पीक इंग्लिश. आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकतो. प्रेझेंटमधली ॲबिलिटी म्हणजे प्रेझेंटमध्ये तुम्ही एखादी गोष्ट करू शकता हे तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही कॅनसोबत वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे. आय कॅन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. मी शकतो. एखादी गोष्ट मी शकतो, करू शकतो, अशा प्रकारे. नेक्स्ट कुडचा यूज पास्टमधली ॲबिलिटी सांगण्यासाठी करायचा आहे. आता आय कुड. आय कुड म्हणजे काय? मी शकलो. मी शकलो. आय कुड प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म म्हणजे मी एखादी गोष्ट करू शकलो, अशा प्रकारे. एक्झाम्पल बघा. आय कुड स्पीक इंग्लिश. आय कुड स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकलो. पास्टमधली गोष्ट सांगताय तुम्ही की पास्टमध्ये तुम्ही हे करू शकलात. पास्टमधली ॲबिलिटी कुड घ्यायचं आहे आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म. आय कुड हेल्प. आय कुड हेल्प. मी मदत करू शकलो. आय होप तुम्हाला समजत असेल. क्लिअर झालं. नेक्स्ट बघा. आय मस्ट. आय मस्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. याचं इंग्लिश मिनिंग, मराठी मिनिंग काय होतो? एखादी गोष्ट मला करणे आवश्यक आहे किंवा एखादी गोष्ट मला करायलाच हवी, अशा प्रकारे याचा मिनिंग निघतो. एक्झाम्पल बघा. आय मस्ट गो. आय मस्ट गो. मला जायलाच पाहिजे. आय मस्ट रीड. आय मस्ट रीड. मला वाचायलाच पाहिजे. आय मस्ट डू. आय मस्ट डू. मला करायलाच पाहिजे. आय मस्ट बाय. आय मस्ट बाय. मला खरेदी करायलाच हवं किंवा मला खरेदी करणं आवश्यक आहे, असे सगळे मिनिंग इथे निघू शकतात. आता तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल
की जर तुम्ही एवढा व्हिडिओ जरी बघितला तर तुम्हाला किती प्रकारचे सेंटेन्स बोलायला येऊ शकणार आहेत. तेव्हा व्हिडिओ केअरफुली बघा आणि समजून घ्या. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे माईट. माईट म्हणजे काय? कदाचित किंवा खूप शक्यता जेव्हा कमी असते त्यावेळेस तुम्हाला माईटचा यूज करायचा आहे. इथे लक्षात घ्या, माईट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्मच घ्यायचं आहे. हे पण पॉसिबिलिटीसाठीच आहे, पण खूप जर पॉसिबिलिटी कमी असेल त्यावेळेस माईटचा यूज करा. आता बघा इथे याचे एक्झाम्पल बघा. इट माईट रेन टुमॉरो. इट माईट रेन टुमॉरो. उद्या कदाचित पाऊस पडू शकतो. खूप कमी पॉसिबिलिटी आहे की तुम्ही म्हणता कदाचित पडू शकतो. इट माईट रेन टुमॉरो. इट माईट रेन टुमॉरो. आय माईट कम टू द पार्टी. आय माईट कम टू द पार्टी. मी कदाचित पार्टीला येऊ शकतो. मी कदाचित पार्टीला येऊ शकतो, कारण तिची शक्यता खूप कमी आहे. तुम्ही म्हणता कदाचित येऊ शकतो. आय माईट गो देअर. आय माईट गो देअर. मी कदाचित तिकडे जाऊ शकतो. आय माईट गेट लेट. आय माईट गेट लेट म्हणजे मला कदाचित उशीर होऊ शकतो. ज्यावेळेस शक्यता खूप कमी असते त्यावेळेस तुम्हाला माईटचा यूज करायचा आहे. आणि एखादी गोष्ट करायलाच पाहिजे किंवा एखादी गोष्ट करणं आवश्यक आहे त्यावेळेस तिथे तुम्हाला मस्टचा यूज करायचा आहे विथ वर्बच्या फर्स्ट फॉर्मसोबत. क्लिअर झालं? नेक्स्ट बघा, वूड. आता बघा, आय वूड प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. आय वूड प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. मी एखादी गोष्ट करेलच किंवा मी एखादी गोष्ट करणारच. ज्यावेळेस तुम्ही श्युअरिटी सांगत असता, कन्फर्म असता, त्यावेळेस तुम्हाला वूडचा यूज करायचा आहे वर्बच्या फर्स्ट फॉर्मसोबत. क्लिअर? एक्झाम्पल, आय वूड हेल्प. आय वूड हेल्प. मी मदत करणारच. आय वूड ईट पिझ्झा. आय वूड ईट पिझ्झा. मी पिझ्झा खाणारच. आय वूड किल हिम. आय वूड किल हिम. मी त्याला मारणारच. क्लिअर झालं? नेक्स्ट आहे आय नीड प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. मला एखादी गोष्ट करणं गरजेचं आहे. हे जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं किंवा मला एखाद्या गोष्टीची गरज आहे त्यावेळेस तुम्हाला आय नीड प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे. एक्झाम्पल, आय नीड टू स्लीप. आय नीड टू स्लीप. मला झोपायची गरज आहे. आय नीड टू स्टडी. आय नीड टू स्टडी. मला अभ्यास करायची गरज आहे. इझी आहे. एकदा दोनदा जर तुम्ही हे यूज केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतं आणि अशाच पद्धतीने तुम्ही खूप सारे सेंटेन्स बोलू शकता. आय नीड टू आस्क. आय नीड टू आस्क. मला विचारायची गरज आहे. क्लिअर झालं नीडचं पण. नेक्स्ट आहे आय शूड प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. सगळ्यासोबत मी वर्बचं फर्स्ट फॉर्मच घेतलेला आहे. क्लिअर? फक्त आय एम आणि आय वॉज याच्यासोबतच वर्बचं ING फॉर्म घेतलेला आहे आणि आय हॅव आणि आय हॅड यांच्यासोबत वर्बचं थर्ड फॉर्म घेतलेला आहे. बाकी सगळे फर्स्ट फॉर्म आहेत. लक्षात ठेवा. आय शूड प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. इथे बघा, एखादी गोष्ट करायला पाहिजे किंवा एखादी गोष्ट करायला हवी किंवा एखादी गोष्ट करावी असं ज्यावेळेस तुम्हाला समोरच्याला सांगायचं असतं किंवा स्वतःला सांगायचं असतं त्यावेळेस तुम्हाला शूडचा यूज करायचा आहे वर्बच्या फर्स्ट फॉर्मसोबत. याचे एक्झाम्पल बघा, आय शूड एक्सरसाइज डेली. आय शूड एक्सरसाइज डेली. मला रोज व्यायाम करायला पाहिजे किंवा मला रोज व्यायाम करायला हवा. आय शूड प्रॅक्टिस. आय शूड प्रॅक्टिस. मी सराव करायला पाहिजे किंवा मला सराव करायला हवा. अशा प्रकारे. क्लिअर? नेक्स्ट, आय वॉन्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. मला एखादी गोष्ट पाहिजे असं ज्यावेळेस तुम्हाला म्हणायचं असतं तेव्हा आय वॉन्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्मचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल, आय वॉन्ट बुक्स. आय वॉन्ट बुक्स. मला पुस्तकं पाहिजेत. आय वॉन्ट अ मोबाईल. आय वॉन्ट अ मोबाईल. मला फोन पाहिजे किंवा मला मोबाईल पाहिजे. हे तुम्ही बऱ्याचदा मला वाटतं तुम्ही बोलले असतील अशी सेंटेन्स. ज्यावेळेस तुम्हाला एखादी वस्तू पाहिजे असं ज्यावेळेस म्हणायचं असतं त्यावेळेस आय वॉन्टचा यूज करायचा आहे वर्बच्या फर्स्ट फॉर्मसोबत. आणि एखादी क्रिया करण्याची गरज आहे असं ज्यावेळेस तुम्हाला म्हणायचं असतं त्यावेळेस तुम्हाला
आय नीड प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्मचा यूज करायचा आहे. नेक्स्ट बघा, आय हॅव प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. याचं मिनिंग होतं माझ्याजवळ एखादी गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल आय हॅव अ बुक. आय हॅव अ बुक, माझ्याजवळ एक पुस्तक आहे. आय हॅव अ कार, माझ्याजवळ एक कार आहे. आणि तसंच जर तुम्हाला माझ्याजवळ एखादी गोष्ट होती असं म्हणायचं असेल तर आय हॅड प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे इथे. एक्झाम्पल, आय हॅड अ रेड ड्रेस. माझ्याजवळ लाल ड्रेस होता. आय हॅड अ बिग कार. माझ्याजवळ एक मोठी गाडी होती. अशा प्रकारे. आय होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल असेल. आणि गाईज यामुळे तुम्ही खूप सारे सेंटेन्स बनवू शकणार आहात आणि बोलूसुद्धा शकणार आहात. गाईज व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करायचा आहे, सोबतच बेल आयकन प्रेस करायचा आहे. आणि गाईज जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकन प्रेस करायचं आहे, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल. आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे.